माझं नाव नंदकुमार क्षीरसागर, वय 61 इयर्स. मी इथे मर्शीनगरमध्ये राहत आहे. मी साधारणतः 15 वर्ष मला शुगरचा प्रॉब्लेम आहे. हेवी डायबिटीसमध्ये माझं ते कंटेंट येतात ते, आणि त्याचा इफेक्ट माझ्यावर असं झाला की मला फ्रोझन शोल्डरचा त्रास चालू झाला. ॲक्च्युली शोल्डर माझे म्हणजे भयंकर पेन होते मला, परंतु मला निश्चित माहीत नव्हतं की हे कशामुळे होतं ते. तर मला वेबसाईटवर पेन मेडिक या हॉस्पिटलचा मला डेटा मिळाला तो, आणि त्याच्याप्रमाणे मी इथे अपॉइंटमेंट घेतली. इथे आल्यानंतर मला डॉक्टर आहेत त्यांनी मला सांगितलं की हे शुगरमुळे होतं आहे, आणि त्याचे काही शुगरचे मॉलिक्यूल जे आहे ते आपल्या खांद्याच्या जॉईंटमध्ये स्टोअर झाल्यामुळे हा त्रास होतोय. अतिशय पेन व्हायचे, रात्री झोपसुद्धा लागत नसायची. ओके, मला डॉक्टरांनी शॉकवेव्ह ट्रीटमेंटचा सल्ला दिला, आणि हेही सांगितलं की पुण्यामध्ये एकमेव हे आपलं पेन मेडिक सेंटर आहे की तिथे हे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्या डॉक्टरांनी मला शॉकवेव्ह ट्रीटमेंट साधारणतः एक अर्ध्या तासाची ट्रीटमेंट आहे ती, आणि ती दिली गेली मला. त्याच्यानंतर काही फिजिओथेरपीचे मला हे करून दिलं त्यांनी की त्याप्रमाणे एक्सरसाइज करणं आवश्यक आहे म्हणून. आता ही ट्रीटमेंट घेतली मी 15 दिवसापूर्वी. पहिला माझा राऊंड झाला, आणि घेतल्यावरच मला छानपैकी रिलीफ मिळाला मला तो. आणि घरी गेल्यानंतरही मला ज्या वेळेला जाणवलं की याच्यामुळे फरक पडला, आणि फिजिओथेरपीचे पण मी काही हे करत होतो मला, तर त्यानुसार मला बऱ्यापैकी रिलीफ मिळाला. आज मी इथे परत सेकंड याच्यासाठी आलो मी. त्यावेळेला मला त्यांनी परत ती शॉकवेव्ह ट्रीटमेंट दिली गेली मला. फिजिओथेरपीचे काही म्हणजे हे आहेत ते त्याच्यामध्ये वाढ केली, आणि आता मला अतिशय चांगला रिलीफ मिळत आहे. आणि अजून काही दिवसांनी मला वाटतं परत फरक पडेल, जाणवेल तो. अजून एकदा कदाचित शॉकवेव्ह ट्रीटमेंटची गरज वाटेल, आणि त्यानंतर साधारणतः 1-2 महिन्यामध्ये पूर्णपणे माझा हा जो शोल्डर पेनचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होईल अशी मला अपेक्षा आहे. या हॉस्पिटलमध्ये मला त्यांनी जी काय ट्रीटमेंट मिळाली मला, ती खरोखरच अतिशय छान आहे. पुण्यामध्ये कुठेही अवेलेबल नाही आहे. आणि माझं बऱ्याच लोकांना म्हणजे असं म्हणणं आहे याच्यामध्ये की जर कोणाला जर असं शुगरमुळे जर फ्रोझन शोल्डरचा जर त्रास असेल तर निश्चितपैकी या हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता.